शहादा तालुक्यातील कळंबू येथे एका 35 वर्षीय युवकाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दीपक भटू बोरसे असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी मनोज प्रताप पाटील आणि त्याची पत्नी रत्नाबाई राहणार होळ तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या दोघांना सारंगखेडा पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत दीपकच्या मामाच्या मुलीचे यापूर्वी लग्न झाले होते। पतीच्या निधनानंतर तिच्या दुसऱ्या विवाहाचा प्रयत्न सुरू होता, मात्र काही कारणांमुळे तो विवाह जुळू शकला नाही। त्यानंतर संबंधित युवतीने दीपकच्या मोठ्या भावाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर 2-3 दिवसांपूर्वी ती कोणालाही न सांगता कळंबू येथे आत्याच्या घरी आली होती। दरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर तिचा मामा व शालक मनोज प्रताप पाटील हा पत्नी रत्नाबाईसह भाचीच्या शोधासाठी कळंबू येथे आला। मात्र ते कळंबूत पोहोचण्यापूर्वीच दीपकचा मोठा भाऊ आणि संबंधित युवती खरेदीसाठी सुरत येथे गेले होते। कळंबू येथे आल्यानंतर मनोज पाटील यांनी दीपक बोरसे याच्याकडे भाचीच्या ठिकाणाबाबत चौकशी केली। दीपकने दोघेही सुरतला गेल्याचे सांगितले, मात्र मनोज याला त्याच्या बोलण्यावर विश्वास न बसल्याने त्याने दीपकवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला। यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला। वाद चिघळल्यानंतर संतापाच्या भरात मनोज पाटील याने दीपकची गचांडी पकडून त्याचे डोके घराच्या भिंतीवर जोरात आपटले। त्यानंतर त्याला मारहाण करत घराबाहेरील अंगणात आणले। तेथेही त्याने पुन्हा दीपकचे डोके भिंतीवर आपटले। या मारहाणीमुळे दीपक गंभीर जखमी होऊन खाली कोसळला। याच वेळी रत्नाबाईने दीपकला पकडून ठेवले तर मनोज पाटील याने त्याचा गळा आवळला। डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीसोबतच गळा दाबल्याने श्वास गुदमरून दीपकचा घटनास्थळीच मृत्यू झाला।